मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शासकीय निवासस्थानात आंदोलन करणारे शेतकऱ्यांना अटक। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नागपूर शासकीय निवासस्थान आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अटक केली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या हक्का व न्यायासाठी पुढाकार घेणारे क्रांतिकारी संघटनेच्या वतीने मूर्तिजापूर तालुक्यातील 4 तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री यांना भेट देणार होते, परंतु त्यांना आधीच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे व उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक आशिष शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे कारवाई केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलन करता नागपूर येथे रामगिरी शासकीय निवासस्थानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जात होते, परंतु त्याआधीच कारवाईला त्यांना सामोरे जावे लागले। विधानसभा प्रचार दरम्यान मूर्तिजापुरात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सोयाबीनला भाव, कापसाचा भाव देऊ असे आश्वासन दिले होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केली आहे। त्याचबरोबर संघटक राहुल वानखडे, तालुका उपाध्यक्ष सय्यद रियाज याच यांनी सुद्धा याला प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। या आंदोलनामध्ये सहभागी घेणारे अरविंद तायडे यांचा सुद्धा सकाळी 8 वाजता त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी चंद्रशेखर गवळी जिल्हा अध्यक्ष, राहुल वानखडे जिल्हा संघटक, शुभम जंजाळ तालुका अध्यक्ष, सय्यद रियाज तालुका उपाध्यक्ष, निलेश गुल्हाने, प्रवीण खोत, रमेश चिंचे, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकुमार खोत, अरविंद राठोड, चेतन ठाकरे, अरविंद तायडे, सोपान तराळ, अरविंद लामंडे, नितीन खेडकर, अमित डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथड व इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी अनवर खान, मूर्तिजापूर। अप्रैल 2025 मूर्तिजापुर शहर से क्रांतिकारी शेतकरी संगठन के हम पूरे जिलाध्यक्ष, हमारे जिला संगठक राहुल भाऊ, हमारे जिलाध्यक्ष चंद्रशेखर गौड़ी साहब और हमारे तालुका अध्यक्ष शुभम जौनजार, उपाध्यक्ष निलेश गुल्लाने वो, ये हमारे असंख्य शेतकरी कार्यकर्ते क्रांतिकारी शेतकरी संगठन के, ये हम सब लोग जो मूर्तिजापुर तालुके में माननीय मुख्यमंत्री साहब ने जो यहाँ पे आश्वासन दिए थे कि हम सत्ते पे आने के बाद में पूरे कर्ज माफी करेंगे, शेतकरी का जो कर्जा है 7/12 जो है वो कोरा करेंगे, वो आश्वासन पे मूर्तिजापुर तालुके के निराश होकर कुछ काश्तकार ने आत्महत्या की। वो आत्महत्याग्रस्त काश्तकारों की खेती की हम मिट्टी ले जाके माननीय देवेंद्र फडणवीस साहब को रामगिरी नागपुर शासकीय निवास स्थान पर जाके मिट्टी उनको भेंट देने वाले थे कि उनको याद दिलाने के लिए कि ये जो आत्महत्या किए लोग उनकी मिट्टी है और आपने जो वचन दिए थे वो वचन आप पूरा नहीं कर सके, एक तो पूरा करो या फिर राजीनामा दो। इसलिए हम यहाँ पर आज मोर्चे के निमित्त में शिवाजी महाराज के हार अर्पण पुतळे के पास से वहां से निकल रहे थे, तो हमको यहाँ पे पुलिस ने यहाँ पे डिटेन कर लिए, अटक करण्यात आली। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान येथे नागपूर एक आंदोलन करण्यात येत होता। तालुक्यातील तरुण 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। त्या शेतकऱ्यांच्या शेतीतली माती त्यांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे सदस्यगण त्या ठिकाणी जात होते, परंतु त्याआधी मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। आपल्यासोबत सध्या जिल्हाध्यक्ष आहे, आपण या संदर्भात त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जे आत्महत्या केले त्यांना श्रद्धांजली वाहतो, कारण आमचे तरुण या तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। विधानसभेच्या निवडणुकीतनी कुठल्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना माननीय मुख्यमंत्री साहेब सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आमचं पूर्ण बहुमतात सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू। परंतु सरकार आलं, सरकार सत्तेत बसलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं, सगळं झालं, पण इथे कुठेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतला नाही। या नैराश्यात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत। म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही ही मुख्यमंत्री साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी
भेट देणार होतो. ही माती त्यांच्या भूमीतील आहे, ही माती देऊन त्यांना आठवण करून देणार होतो की तुम्ही याच मूर्तिजापूरमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आणि इथेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे. आपल्याला कोणाची मागणी नसताना आपण जे घोषणा केली ही फक्त राजकीय हेतूने केली का? जर राजकीय हेतूने केली असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे आणि नव्यानं निवडणुका घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला सत्तेत बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण ही शेतकऱ्यांची मतं तुम्हाला मिळाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला सत्तेत बसण्याचा कुठलाही अधिकार नाही. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.